बेगमने सांगितलं हो, म्हटले काय आपल्या दरबारामध्ये जो काही बिरबल आहे ना त्या बिरबलला कामावरून काढून टाका आणि त्या बिरबलाच्या जागेवरती माझ्या भावाची नेमणूक करा. माहेरची किती आवड महाराज. असं म्हणतात माहेरचं कुत्र जरी आलं ना तरी स्त्रीला फार आनंद होतो. मग माझ्या भावाची नेमणूक करा. बादशाह म्हटले अरे तुझ्या भावाची नेमणूक करायला मी कधी नाही म्हणतो, पण बिरबल मध्ये तुझ्या भावामध्ये अंतर आहे. बिरबल तेवढा हुशार आहे, तो त्या जागेच्या योग्यतेचा आहे. अजिबात नाही म्हटले, मला काहीच ऐकायचं नाही. बिरबलाला काढून टाका आणि त्याच्या जागेवर माझ्या भावाची नेमणूक करा, मला बाकीचं काही माहित नाही. म्हटले ठीक आहे. बादशाह म्हटले आता करावं काय. ठीक आहे म्हटले, आपण दोघांनाही बोलून घेऊ, उद्या दोघांची परीक्षा घेऊ आणि जे परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होईल त्याची नेमणूक करू. म्हटले काही अडचण नाही. बेगमचा भाऊ आला, बिरबलही आला. बादशाहनं काय केलं, दोघांकडे 100 रुपये दिले. दोघांकडे 100 रुपये दिले आणि दोघांनाही सांगितले एक काम करायचं. म्हटले काय, गावात जायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला टायमिंग, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 गावामध्ये जायचं आणि गावामध्ये जाऊन या 100 रुपयाचं तुम्हाला काय बिझनेस, काय व्यवसाय, काय करायचं ते करा. पण सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या 100 रुपयाचे मला 2 लाख रुपये करून आणायचे. किती काही कळलं तर अटकच येईल. 100चे 2 लाख ताई कधी शक्य आहे का? असं कधी होईल का? कोणता बिझनेस असा आहे की 100चे 2 लाख? म्हटले तेवढे करून आणा. दोघांनी 100 रुपये घेतले. दोघांनी पण 100 रुपये घेतले आणि पहिल्यांदा गेला बेगमचा भाऊ. गावामध्ये गेला, बाजारामध्ये गेला, मेन बाजारपेठेच्या गल्लीला गेला, सगळीकडे फिरला. पण 100 रुपयाचं करावा काय, कोणता बाजार, कोणता व्यापार करावा, काय बिझनेस करावा, व्याजाने द्यावं तरी होत नाही. काय करावं काय करावं काय करावं काही कळे ना. दिवसभर फिरला फिरला फिरला, संध्याकाळचे 5 वाजले, पाय दुखायला लागले, पोटामध्ये कावळं बुकणं ओरडायला लागले. इतकं वाईट वाटायला लागलं, चक्कर यायला लागले. शेवटी एका हॉटेलमध्ये गेला 5:30 वाजता. त्या 100 मधली 50 रुपयाची मिसळ पाव खाल्ला आणि 50 रुपये 6 वाजता रिटर्न घेऊन आला. म्हटले ताई भाऊजी काही पण सांगतात, भाऊजीला मला ड्युटीवर घ्यायचंच नव्हतं, पण भाऊजी काही पण सांगतात. भाऊजीने मुद्दामून नाटक केलं. ताई म्हणे कशाला टेन्शन घेतो, उद्या नंबर कुणाचा आहे, उद्या नंबर कुणाचा आहे, बिरबलाचा. म्हटले उद्या नंबर बिरबलाचा बघू ना बिरबल काय करतो. दुसऱ्या दिवशी बिरबलाने 100 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी बघा तीच बुद्धी बेगमच्या भावाला आणि तीच बुद्धी बिरबलाला, पण कुणी वापर केला याला महत्व आहे. बिरबलाने 100 रुपये घेतले, गावात गेला, 4 माणसं सोबत घेतले, एक मोजमाप करायचा टेप घेतला आणि मेन बाजारपेठेच्या गल्लीला बिरबल गेला. 2 जण गल्लीमध्ये उभे केले. बिरबल गल्लीमध्ये उभा राहिला आणि 2 जणांना सांगितलं एक काम करायचं, हा टेप धरायचा, प्रत्येक दुकानामध्ये जायचं आणि फक्त अर्ध्या दुकानापासून तर रोड पर्यंत फक्त मोजमाप करायचं, बाकी काही करायचं नाही. आता त्यांनी तसंच करायला सुरुवात केली. प्रत्येक दुकानात जायचं, अर्ध्या दुकानापासून तर रस्त्यापर्यंत मोजमाप करायचं. दुकानदाराला कळेना काय चाललंय. नंतर दुकानदाराच्या डोक्यात आलं का आपल्या दुकानापासून तर रस्त्यापर्यंत मोजमाप चाललंय, याचा अर्थ काहीतरी भानगड, काहीतरी प्लॅन इकडून येतोय. विचारलं काय झालं, म्हटले काय नाही, रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे. रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, जिथून तुमचं दुकान मोजलं जात आहे तिथून तुमचं दुकान अतिक्रमण मध्ये येतंय आणि जिथून तुमचं दुकान मोजलं जात आहे ना तिथून तुमचं दुकान जाणार आहे. दुकानदाराला टेन्शनच आलं. पोटा पाण्याचा प्रश्न आहे महाराज, बिझनेसचा प्रश्न आहे, व्यापाराचा प्रश्न आहे, कुणाचं कसलं दुकान, कुणाचं कसलं दुकान. टेन्शन आलं, काय करावं काय करावं. लगेच गेले बिरबलाच्या पाया पडले. साहेब काही करा, साहेब काही करा, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला दंडवत घालतो. साहेब काही करा पण एवढा प्लॅन रद्द करा. हा प्लॅन जर रद्द झाला तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न वाचेल. काही करा, आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आमचा एवढा सुंदर बिझनेस चालू आहे, काही करा साहेब. बिरबलानं सांगितलं तुम्ही एवढं कळवळ करताय, एवढी विनंती करताय तर तुमची विनंती मी मान्य करतो, प्लॅन कॅन्सल करतो. पण प्लॅन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला टेबला खालून काहीतरी द्यावं. टेबला वरून नाही बरं का, टेबला खालून काहीतरी द्यावं लागेल. प्रत्येक दुकानदार म्हटला साहेब आम्ही प्रत्येक दुकानदार तुम्हाला 50-50 हजार रुपये देतो, पण तुम्ही एवढा प्लॅन कॅन्सल करा. प्रत्येक दुकानदाराने 50-50 हजार रुपये दिले. किती दुकान असतील महाराज असे? किती सांगितले होते बिरबलाला? किती सांगितले होते?
2 लाख, बिरबलानं 10 लाख गोळा केले 6 वाजेच्या आत. 6 वाजेच्या आत आणि ते रोख कॅश 10 लाख रुपये गोळा केले आणि बादशाकडे गेले. म्हटले महाराज तुम्ही 2 लाख सांगितले होते, मी 10 लाख आणले, हे 10 लाख घ्या. मग बादशाने बेगमला आणि बेगमच्या भावाला बोलवलं. बेगमला विचारलं सांग या जागेवर कोण पाहिजे? बिरबल की तुझा भाऊ? का महाराज? तीच ताकद, तीच पॉवर, तेच ज्ञान दोघांकडे आहे, पण कुणी त्या ज्ञानाचा वापर करतो आणि कुणी त्या ज्ञानाचा वापर करत नाही. तुकोबाराई सांगतात ती ताकद, ती पॉवर, ती ॲबिलिटी, तीच क्षमता, विचार करण्याची ताकद, विचार करण्याची पॉवर, विचार करण्याची ॲबिलिटी, क्षमता आपल्यामध्ये आहे, मानवामध्ये आहे. माणूस विचार करू शकतो, मानवाने विचार केलाच पाहिजे. विचार करून कुठली कृती केली पाहिजे. विचार न करता बोलली द्रौपदी महिसभेमध्ये. महिसभेमध्ये कसं होतं? जिथं पाणी होतं तिथं जमीन दिसायची, जिथं जमीन होती तिथं पाणी दिसायचं. होती जमीन, पण दुर्योधनाला वाटलं पाणीच का. दुर्योधनाने धरलं धोतरवरती चालला. द्रौपदीला हसू आलं. द्रौपदी बोलली अरे आंधळ्याचं पोरग, आंधळच, आंधळाचं पोरग आंधळ. दुर्योधनाला रीस लागली आणि एक शब्द ती बोलली, पण पुढे महाभारत घडलं. विचार न करता बोलल्या सीतामाई रामायणामध्ये. ज्या वेळेस महाराज भगवान श्री रामचंद्र प्रभू हरणाच्या मागे तिकडे गेले आणि हरणाला बाण लावला. हरिण म्हणायला लागलं लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा धाव. त्यावेळेस सीतामाई म्हणतात, लक्ष्मण जी सीतामाईच्या रक्षणासाठी होते, सीतामाई म्हणतात जा भाऊजी तुमच्या भावावरती काहीतरी मोठं संकट आलं, वाचवायला जा. लक्ष्मणजी म्हणले नाही वहिनी, मला माझ्या भावाने सांगितलंय तुमचं रक्षण करायचं, मी तुमचं रक्षण करणार, मी तिकडे जाणार नाही, मी माझ्या भावाची आज्ञा मोडणार नाही. विचार न करता बोलल्या सीतामाई. तुम्ही तिकडे भाऊ संकटात असताना जात नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी काळगोर आहे. विचार न करता बोलल्या सीतामाई. तर पुढे रामायण घडलं. विचाराला महत्व आहे. तुकोबाराई सांगतात विचार करण्याची ताकद मनुष्यामध्ये आहे, विचार करण्याची पॉवर मनुष्यामध्ये आहे. मग माणसाने विचार केलाच पाहिजे. पण तुकोबाराई आम्ही विचार करायला तयार आहे, आम्हाला तेवढी बुद्धी आहे, आम्हाला तेवढं डोकं आहे, आम्हाला तेवढं ज्ञान आहे, आम्ही विचार करायला तयार आहे. विचार करायचा आहे, पण कोणता विचार करायचा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणोक्षणी हाचे करावा